25 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीममधील उंच डोंगराळ भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी कोणती मोहीम राबवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑपरेशन हिमराहत. स्पष्टीकरण. मुसळधार बर्फवृष्टी आणि अत्यंत खराब हवामानामुळे अडकलेल्या 46 पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ऑपरेशन हिमराहतचे यशस्वी संचालन या भागात नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सैन्याच्या विश्वासार्ह प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून असलेल्या भूमिकेला पुन्हा एकदा अधोरेखित करते. सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 32 जागा आहेत. प्रश्न 2. अलीकडेच 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी एलिसे पेरी ही कोणत्या देशाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. एलिसे पेरी 350 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा ओलांडणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली आहे. तिने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बनली आहे. एलिसे पेरीने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बनीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. सर्व ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी मतदान करणे अनिवार्य आहे. मतदान न केल्यास दंड आकारला जातो. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने डिसेंबर 21 हा चिंतन दिवस म्हणून घोषित केला आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी ऑस्ट्रेलियात लागू झाली आहे. प्रश्न 3. अलीकडेच कोणी देशव्यापी अभियान बढ़ना है तो यहाँ जुड़ना हे लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जयंत चौधरी. स्पष्टीकरण. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी अलीकडेच बढ़ना है तो यहाँ जुड़ना हे नावाचे देशव्यापी जनजागरूकता अभियान सुरू केले आहे. हे अभियान स्किल इंडिया डिजिटल हबच्या माध्यमातून देशातील डिजिटल कौशल्य विकासाला गती देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. अभियानाची वैशिष्ट्ये. उद्देश. भारताची डिजिटल कौशल्य परिसंस्था मजबूत करणे आणि नागरिकांना डिजिटल साक्षर बनवणे. प्रारंभ. हे अभियान इंडिया या इम्पॅक्ट समिट दरम्यान सुरू करण्यात आले. लक्ष्य. प्रत्येक भारतीयाला कौशल्य विकासाच्या या व्यासपीठाशी जोडणे आणि विकसित भारताच्या दिशेने पुढील पाऊल टाकणे. अंमलबजावणी. अभियानाचे संचालन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ द्वारे केले जात आहे. प्रश्न 4. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशात सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अमेरिका. स्पष्टीकरण. भारत आणि अमेरिका दरम्यान संयुक्त विशेष दलाचा सराव वज्रप्रहारची 16वी आवृत्ती 23 फेब्रुवारी 2026 रोजी हिमाचल प्रदेशातील बकलो येथील विशेष दले प्रशिक्षण शाळेत सुरू झाली आहे. हा सराव 15 मार्च 2026 पर्यंत चालेल. प्रमुख तपशील. देश भारत आणि अमेरिका. आवृत्ती 16वी. ठिकाण विशेष दले प्रशिक्षण शाळा बकलो, हिमाचल प्रदेश. कालावधी फेब्रुवारी 23 ते 15 मार्च 2026. उद्देश संरक्षण सहकार्य, आंतर कार्यक्षमता आणि दहशतवाद विरोधी क्षमता मजबूत करणे. सहभागी भारतीय विशेष दले आणि अमेरिकन ग्रीन बेरेट्स. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील पहिले खासगी स्पेस स्टेशन ठरणारे हेवन 1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटना मधून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिका मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. अमेरिकेने 75 देशांसाठी व्हिसावर बंदी घातली आहे. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लागू केले आहे.
अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक पार पाडले. इस्रोने अमेरिकन कंपनी AST स्पेसमोबाईलचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 दळणवळण उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. प्रश्न 5. अलीकडेच गृहमंत्री अमित शाह यांनी कोणत्या ठिकाणी आसाम पोलीस 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, कामरूप. स्पष्टीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कामरूप येथे 124 बिघा पुनर्संचयित जमिनीवर आसाम पोलीस बटालियनच्या 10व्या मुख्यालयाची पायाभरणी केली. प्रश्न 6. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने टपाल क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे बी, ब्राझील. स्पष्टीकरण. भारत आणि ब्राझीलने टपाल क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. टपाल सेवा, डिजिटल रूपांतर आणि सर्वसमावेशक सेवा वितरणात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि ब्राझीलचे दळणवळण मंत्री फ्रेडरिको डी सिकेरा फिलो यांनी या करारावर स्वाक्षरी केली. ब्राझील देशाची माहिती, राजधानी ब्राझिलिया, चलन ब्राझिलियन रियल, अध्यक्ष लुला दा सिल्वा. आता पाहू ब्राझीलशी संबंधित इतर चालू घडामोडी. 17वी ब्रिक्स शिखर परिषद रिओ दी जानेरो येथे पार पडली. भारत आणि ब्राझीलने स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या देखभालीबाबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ब्राझीलने ट्रॉपिकल फॉरेस्ट्स फॉरेव्हर फंडमध्ये पहिल्या गुंतवणुकीची घोषणा केली. ब्राझीलच्या माजी अध्यक्षांना 27 वर्षे आणि 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. 7 सप्टेंबर 2025 रोजी ब्राझीलने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. पंतप्रधान मोदी यांनी रिओ दी जानेरो येथील 17व्या ब्रिक्स परिषदेत सहभाग घेतला. इफ्को ब्राझीलमध्ये आपला पहिला विदेशी नॅनो खत कारखाना स्थापन करणार आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोणी संविधानाच्या तमिळ आणि गुजराती आवृत्तींचे प्रकाशन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, CP राधाकृष्णन. स्पष्टीकरण. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अद्ययावत तमिळ आणि गुजराती आवृत्तींचे प्रकाशन केले आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त हे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन स्थळ उपराष्ट्रपती भवन, नवी दिल्ली. त्यांनी कायदेशीर शब्दावलीच्या 8व्या आवृत्तीचे इंग्रजी-हिंदी लोकार्पण केले. उद्देश. या उपक्रमामुळे कायद्याचे विद्यार्थी, वकील आणि सामान्य नागरिकांना संविधानाचा अर्थ मातृभाषेत समजण्यास मदत होईल. प्रश्न 8. अलीकडेच कोणाला सेंट झेवियर्स विद्यापीठ कोलकाता तर्फे मानद डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, शशी थरूर. स्पष्टीकरण. लोकसभा खासदार शशी थरूर यांना कोलकाता येथील सेंट झेवियर्स विद्यापीठाच्या 7व्या पदवीदान समारंभात मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी याला भारतातील आपली पहिली मानद डॉक्टरेट पदवी असल्याचे सांगितले. प्रश्न 9. अलीकडेच राष्ट्रपती भवनात ल्युटियन्सच्या पुतळ्याच्या जागी कोणाचा पुतळा बसवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सी राजगोपालाचारी. स्पष्टीकरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनाच्या मध्यवर्ती प्रांगणात देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा अशोक मंडपाजवळ असलेल्या मोठ्या पायऱ्यांवर बसवण्यात आला आहे. या पुतळ्याने तिथे आधी असलेल्या ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटियन्सच्या पुतळ्याची जागा घेतली आहे. राष्ट्रपतींच्या मते हा बदल गुलामगिरीची मानसिकता मागे सोडण्याचा आणि भारतीय वारशाचा अभिमानाने स्वीकार करण्याचा एक प्रयत्न आहे. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, पंजाब. स्पष्टीकरण. पंजाब सरकारने मेरी रसोई योजना अंतर्गत एप्रिलपासून 40 लाख कुटुंबांना दर 3 महिन्यांनी मोफत अन्न किट देण्याची घोषणा केली आहे. या किटमध्ये डाळ, साखर, मीठ, हळद आणि मोहरीचे तेल असेल. हे किट NFSA अंतर्गत मिळणाऱ्या गव्हाव्यतिरिक्त असेल. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. येथे लोकसभा 13, राज्यसभा 7 आणि विधानसभा 117 जागा आहेत.
आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ ठेवण्यात आले आहे. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे. पंजाबमधील पहिले श्वान अभयारण्य लुधियाना येथे सुरू झाले आहे. पंजाबी गायक काकाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केले आहे. प्रश्न 11. अलीकडेच इंडिगोने ऑपरेशन्स कंट्रोलच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रोहित रिखे. स्पष्टीकरण. इंडिगोने जेसन हर्टर यांच्या जागी कॅप्टन रोहित रिखे यांची ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. रोहित ऋषी यांनी IIFCLच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या AI पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व स्वीकारले. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती झाली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्व्हर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. केजात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती झाली. प्रश्न 12. अलीकडेच NILIT कोठे भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ स्थापन करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमरावती. स्पष्टीकरण. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था म्हणजेच NILIT आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI विद्यापीठ परिसर स्थापन करणार आहे. हे पाऊल भारताला या क्षेत्रात जागतिक शक्ती बनवण्यासाठी उचलण्यात आले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी अध्यक्षांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय सी, दक्षिण कोरिया. आता पाहू सर्वात महत्त्वाचे सराव प्रश्न. जगातील सर्वात जास्त R&D म्हणजेच संशोधन आणि विकासवर खर्च करणारा देश चीन ठरला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ अर्थसंकल्प सादर केला. स्मृती मानधनाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा किताब जिंकला. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदी यांनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. मंत्रिमंडळाने आसाममधील भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड राज्य आघाडीवर राहिले आहे. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने सन्मानित करण्यात आले. दिल्ली सरकारने भू आधारची घोषणा केली. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणाला मंजुरी दिली. गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने जिंकले. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू AIचा शुभारंभ झाला. बायोएशिया 2026 शिखर परिषदेचे उद्घाटन तेलंगणामध्ये करण्यात आले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.